नमस्कार, मी डॉक्टर भाईकर. थॅलेसेमिया नावाच्या गंभीर रक्ताच्या अनुवंशिक आजाराबद्दल आपण बोलणार आहोत. तर आज आपण विषय वेगळा घेऊ. त्याच्या अगोदर मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे का सगळ्यांनी मनापासून आजपासूनचे व्हिडिओ बघा, कारण हे खूप महत्त्वाचं चालू आहे. तर आता हा आजार एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये जातो कसा, मनात प्रश्न येतो की काय. तर आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की HPLCची टेस्ट, हाय प्रोफाईल लिक्विड क्रोमॅटोग्राफी नावाची रक्त चाचणी असते, जी जिल्हा रुग्णालयामध्ये मोफत आहे. ती कुणीही करू शकतं. तर ही टेस्ट केल्याच्या नंतर रिपोर्ट येतो की वाहक आहे, म्हणजे मायनर किंवा ट्रेट आहे किंवा मेजर आहे. मेजर तर आपल्याला 2 वर्षाच्या आतच कळून जातं, ठीक आहे. तर मायनर किंवा वाहक असेल तर जर समजा एखादी स्त्री आणि पुरुष हे दोघं मायनर आहेत, या दोघांचा विवाह झाला, आपण आईवडील म्हणूयात, तर या दोघांचा विवाह झाल्यानंतर होणारं बाळ हे थॅलेसेमिया मेजर असण्याचं शक्यता असते. तर याचे चान्सेस कसे असतात, तर होणारं बाळ हे 25% चान्स असतो का थॅलेसेमिया मेजर होईल, 50% चान्स असतो की ते बाळ वाहक होईल आणि 25% चान्स असतो की नॉर्मल होईल. पण याचा काही सिक्वेन्स नसतो. मी पुढच्या व्हिडिओमध्ये याची उदाहरणं पण सांगेल, म्हणजे तुम्हाला हा कन्सेप्ट पूर्ण क्लिअर होऊन जाईल. आणि हे जे वाहक असणं, ट्रेट असणं, हे जे रिपोर्टमध्ये आहे हे न बदलणार आहे. म्हणजे जर वाटत असेल की आता एक बाळ माझं नॉर्मल झालं तर माझा रिपोर्ट नॉर्मल आला, तर असं नाही आहे. हे अनुवंशिक आजार असल्यामुळे हा रिपोर्ट कायमस्वरूपी राहणार आहे. तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून व्यवस्थित पाहूया. धन्यवाद.